संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले। चंद्रशेखर बावनकुळे हेच दीपक काटे याचे गॉडफादर आहेत। त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आला। देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः तुझ्या पाठीशी आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे। त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला। आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत होता। मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात खोटी माहिती दिली असा आरोपही प्रवीण गायकवाड यांनी केला। हा सरकार पुरस्कृत हल्ला होता। याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खातं आणि मी तुम्हाला 2 व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले हे बावनकुळे हे कशा प्रकारे ताकद, पाठिंबा, विश्वास देतात। दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात। हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो। माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टरमाइंड हे बावनकुळे आहेत। ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत। ते खोटं बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यम